ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींकडे वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांची, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत अभ्यासाचे मुद्दे असतात व त्या मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय तर आपल्या चॅनलवरील कोणताही अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी व का असा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, मी एक 3 ते 4 दिवसापूर्वी टाटा मोटर्स TMPV म्हणजेच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल या कंपनीचा व्हिडिओ बनवला होता. परंतु मित्रांनो, तो व्हिडिओ मी बनवला होता त्याच्यात एका बंधूंनी कमेंट केली की टाटा मोटर्स CV म्हणजेच TMCV म्हणजेच टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल ह्या कंपनीचा व्हिडिओ बनवा. त्यानुसार आज आपण टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनी, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना काही मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते मुद्दे पाहण्या अगोदर सर्वात पहिला एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे मित्रांनो एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 1 एप्रिल 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक हा 22,679 ह्या अंकावर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. आणि निफ्टी निर्देशांकाचा 52 हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय तर आत्ता आपले एकूण मार्केट हे ऑल टाईम हायपासून सुमारे 3694 अंकांनी खाली आहे. म्हणजेच काय तर आपले एकूण शेअर मार्केट हे 52 हायपासून सुमारे 14.06% इतके खाली आहे. मित्रांनो, सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे, निगेटिव्ह बातम्या आहेत, त्यामुळेच एकूण जागतिक शेअर बाजार कोसळत आहेत. त्यानुसारच आपला निफ्टी निर्देशांकसुद्धा त्याला दुजोरा देऊन खाली येत आहे. तर मित्रांनो, आत्ता सध्या मंदीची स्थिती आहे आणि आपलं एकूण मार्केट हे 14.06% आहे, खाली आहे. परंतु मित्रांनो, मागील मंदींचा जर इतिहास पाहिला तर 2008 साली मंदी आलेली, 2020 साली कोरोनाच्या कारणाने मंदी आलेली, तेव्हा एकूण मार्केट हे 52 हायपासून सुमारे 50% इतके खाली आले होते. परंतु मित्रांनो, मार्केटच्या तळाचा कोणीही अंदाज देऊ शकत नाही. परंतु मित्रांनो, जेव्हा जेव्हा मार्केट खाली येईल, समजा आता 14% खाली आहे, अजून एक 10% अजून खाली आले, अजून 10% खाली आले, तर ते प्रत्येक टप्प्यावर उत्तम कंपनीचा शेअर्स निवडणे गरजेचे असते. आणि ते उत्तम कंपनी निवडण्यासाठी आपण बऱ्याच कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही त्या कंपनीचे नावसुद्धा कमेंट करा. मी त्या कंपनीचा शेअर्स सध्या उत्तम आहे का, अयोग्य आहे का, योग्य आहे व का असा निष्कर्ष असलेले व्हिडिओ मी बनवेन. तर मित्रांनो, आज आपण TMCV म्हणजेच टाटा मोटर कमर्शियल व्हेकल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवतोय, तर तो संपूर्ण पहा. मित्रांनो,
कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे टाटा मोटर्स TMCV, म्हणजेच टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल. मित्रांनो, याच्या आधी आपण टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, काही वर्षापूर्वी म्हणजे सुमारे 1 ते 1.5 वर्षापूर्वी टाटा मोटर्स ही एकच कंपनी होती. परंतु मित्रांनो, नोव्हेंबर 25 पासून टाटा मोटर्स ह्या कंपनीचे 2 विभाग झाले. म्हणजे टाटा मोटर्सची स्प्लिट झाली. म्हणजे ज्याच्याकडे टाटा मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर्स होता त्यांना TMCV म्हणजे टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलचा सुद्धा एक शेअर्स मिळालेला आहे. आणि किंमत त्यावेळी होती त्याच्या निम्मी झालेली आहे. तर मित्रांनो, आता आपण TMCV ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवत आहे. TMPVचा बनवला आहे तो आपल्या चॅनलमध्ये म्हणजे जे व्हिडिओ बनवले आहेत त्याच्या TMPVचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. त्याची मी लिंक, त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवणार आहे. तर दोन्ही कंपन्यांची म्हणजे टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल व टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल ह्या दोन्ही कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ तुम्ही पहा. म्हणजेच तुम्हाला ह्या दोन्हींपैकी कोणती उत्तम आहे याचा एक आत्मविश्वास मिळेल. तर मित्रांनो, आता टाटा मोटर्स CV म्हणजेच टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत अशोक लेलंड, फोर्स मोटर्स, SML महिंद्रा. मित्रांनो, टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल ही कंपनी मित्रांनो ऑटोमोबाईल सेक्टरमधील ट्रक आणि LCV म्हणजे लाईट कमर्शियल व्हेकल ह्या 2 कंपनीच्या म्हणजे ह्या 2 श्रेणीतील गाड्या ही कंपनी बनवते. आणि TMPV म्हणजे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल म्हणजे घरगुती वापरासाठी ज्या कार लागतात त्या TMPVमध्ये बनल्या जातात. तर मित्रांनो, आता आपण ह्या कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचं आहे तो पाहू. तो म्हणजे ह्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजेच चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 1 एप्रिल 2026 आणि आज TMCV म्हणजे टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल ह्या कंपनीचा एक शेअर्स 396 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, तिसरा मुद्दा काय तर ह्या कंपनीचा शेअर जो बाजारात आहे तर त्या शेअरची 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत होती व कमीत कमी किती किंमत होती हे पाहणे. तर मित्रांनो, ह्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय म्हणजे 52 वीकमध्ये जे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त 509 रुपये इतकी किंमत झालेली व कमीत कमी 306 रुपये इतकी किंमत झालेली. तर मित्रांनो, ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत आपण फक्त 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिनेच मागे जाऊ शकतो. कारण की ही कंपनी मित्रांनो टाटा मोटर्स ह्या कंपनीतून वेगळी झाली ती सुमारे 1 वर्षापूर्वी म्हणजेच सुमारे नोव्हेंबर 25 ह्या साली वेगळी झाली. म्हणजे म्हणजेच नोव्हेंबर 2025 ह्या महिन्यातच ही कंपनी आपल्या शेअर बाजारात लिस्ट झाली. त्यामुळे ह्या कंपनीचं वेगळं असं रेकॉर्ड किमतीचं मिळू शकत नाही. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल. मित्रांनो, TMCV ह्या कंपनीचे आजची मार्केट भांडवल आहे म्हणजेच ह्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत जे होईल ते म्हणजे मार्केट कॅपिटल आणि ते ह्या कंपनीचे 1,25,838 करोड रुपये इतके आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे हे पाहणे. परंतु मित्रांनो, आपण इतर कंपन्यांच्या बाबतीत जे मागील 5 वर्षाचा नफा तोटा पाहतो ते आपण TMCVच्या बाबतीत करू शकत नाही. कारण ही कंपनी सुमारे 1 ते 1.25 वर्षापूर्वीच आपल्या शेअर बाजारात लिस्ट म्हणजे टाटा मोटर्सपासून वेगळी होऊन शेअर बाजारात लिस्ट झालेली आहे.
त्यामुळे ह्या कंपनीचा स्वतंत्र असा नफा तोटा पत्रक नाही आहे. त्यामुळे आपण ह्या कंपनीचा मागील 3 क्वार्टरचा रिझल्ट पाहू. 3 क्वार्टर म्हणजे मागील 3 महिन्यात ह्या कंपनीला किती नफा तोटा झाला आहे हे पाहू. तर मित्रांनो, ह्या कंपनीला सप्टेंबर 24 ह्या क्वार्टरमध्ये 478 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तसेच मित्रांनो, सप्टेंबरपासून 3 महिने फुट गेल्यास जून 25 ह्या क्वार्टरमध्ये ह्या कंपनीला 1357 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. तसेच मित्रांनो, पुढे 3 महिने गेल्यास सप्टेंबर 25 ह्या काळात ह्या कंपनीला 1 रुपयासुद्धा नेट प्रॉफिट झालेला नाही, उलट 855 करोड रुपयाचा तोटा झालेला आहे. आणि मित्रांनो, ह्याच कंपनीला त्याच्या पुढील म्हणजे डिसेंबर 25 ह्या क्वार्टरमध्ये 671 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. म्हणजे ह्या क्वार्टरमध्ये ह्या कंपनीला 671 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. तर आता मित्रांनो, ह्या कंपनीचे पुढचा जो रिझल्ट येणार आहे तो डिसेंबर नंतर 3 महिन्याने म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये ह्या कंपनीचा क्वार्टरचा रिझल्ट लागेल आणि ते साधारणपणे एप्रिलमध्ये सर्व ॲनालिसिस साईटवर उपलब्ध होईल त्याचा डाटा. तर मित्रांनो, आत्ता आपण एवढंच पाहू की ह्या कंपनीला 4 क्वार्टरपैकी एका क्वार्टरमध्ये तोटा झालेला आहे आणि 3 क्वार्टरमध्ये भरघोस असा नफा झालेला आहे. मित्रांनो, पुढचा अभ्यासाचा मुद्दा म्हणजे काय, तर आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतोय त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे, म्हणजेच त्या कंपनीचे जे आत्ता बाजारात शेअर्स आहेत ते कोणत्या घटकाकडे किती टक्के आहे ते पाहू. तर मित्रांनो, TMCV ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 42.56% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 18.29% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, घरेलू गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 17.23% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण TMCV म्हणजे टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवर निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, मागील 4 क्वार्टरमध्ये म्हणजे मागील 3 महिन्याच्या काळात असे 4 महिन्यात म्हणजे 12 महिन्याचं जर बघितलं तर ह्या कंपनीला 12 महिन्यातील 3 क्वार्टर्स म्हणजे सुमारे 9 महिने सतत नेट प्रॉफिट झालेला आहे आणि 3 महिने ह्या कंपनीला लॉस झालेला आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो 306 रुपये ह्या लो किमतीला होता तो आत्ता 396 रुपये ह्या किमतीला आलेला आहे. म्हणजे शेअरच्या किमतीच्या बाबतीतसुद्धा वाढ झालेली आहे. परंतु तसेच मित्रांनो, टाटा मोटर्स हा विश्वसनीय ब्रँड आहे. त्यामुळेच ह्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची बऱ्यापैकी सकारात्मक प्रवृत्ती असते. परंतु माझ्या मतानुसार ह्या कंपनीच्या बाबतीत वेट अँड वॉच हे धोरणच लागू पडेल. कारण की ह्या कंपनीला जो नेट प्रॉफिट होतो आहे तो क्वार्टरमध्ये जर बघितलं तर काही क्वार्टरमध्ये जास्त होतो आहे तर एकदमच कमी होतो आहे. म्हणजे ह्या कंपनीच्या नफ्यात सातत्य नाही. कारण की मित्रांनो, हेवी व्हेकल बनवणारी कंपनी आहे आणि हेवी व्हेकलची ही ऑर्डर म्हणजे प्रचंड स्पर्धा असते आणि मोठमोठ्या ऑर्डर यांना गव्हर्नमेंटचेही मिळत असतात, परंतु त्याच्यात सातत्य नसते. एकदा ह्या कंपनीची ऑर्डर मोठी गेल्यावर 10 ते 15 वर्ष ह्या कंपनीला मोठी ऑर्डर मिळण्याचे चान्सेस नसतात. त्यामुळे ही कंपनीमध्ये वेट अँड वॉच हे धोरण लागू पडेल. म्हणजे जेव्हा ह्या कंपनीला सुमारे 3 वर्ष होतील पूर्ण, तेव्हा त्याचं एक नफ्याचं चित्र स्पष्ट होईल की नफा वाढतोय का कमी होतोय, आणि तेव्हा ही कंपनी लॉंग टर्मसाठी गुंतवणुकीसाठी योग्य की अयोग्य हे ठरेल. सध्या तरी ही वेट अँड वॉच ह्या श्रेणीतील कंपनी मला वाटत आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो, ही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. आणि हो,
मित्रांनो, ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात प्रोमोटर होल्डिंग हे 50% थोडे खाली आहे. म्हणजे प्रोमोटर होल्डिंग हे बऱ्यापैकी जास्त आहे. आत्ता ह्याचा सर्व मालकांमध्ये सर्वात मोठा मालक हा प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचा मालकच आहे. त्यामुळे ह्या कंपनीचा शेअर्स हा तसा स्ट्रॉंग म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार स्ट्रॉंग वाटत आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रोमोटर होल्डिंग हे सर्वात जास्त असते तेव्हा तो प्रोमोटर त्या कंपनीच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देत असतो. त्यामुळे ही कंपनी लाँग टर्मसाठी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार योग्य वाटत आहे. मित्रांनो, ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच आपण जे कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ सध्या बनवतो आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही नवीन प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर बनवलेली आहे. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजारची बेसिक माहिती हवी आहे त्यांनी त्या प्लेलिस्टमधील 16चे 16 व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.